नमस्कार. राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. असं म्हटलं जातं की एवढं काम करा की ज्याच्यामुळे नेहमी व्यस्त राहाल, एवढा पैसा कमवा की ज्याच्यामुळे नेहमी मस्त राहाल, पण सर्वात इम्पॉर्टंट एवढा व्यायाम करा, एवढा आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या की ज्याच्यामुळे नेहमी स्वस्थ राहाल. खरोखरच हे 3 आपल्या जीवनातले अतिशय इम्पॉर्टंट असे भाग आहेत की ज्याच्यामुळेच आपलं शरीर निरोगी राहू शकतं. मी मागील भागामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की झोप या विषयावर दीदी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आजही गॉडलीवूड स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दीदी, वेलकम. खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. राजयोग जीवनशैली खूप डिटेलमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे आणि खरोखरच राजयोग जीवनशैली ही जर आपण आपल्या जीवनामध्ये रेग्युलर फॉलो केली तर नक्कीच असं आत्म वाटायला लागलंय की आपण हेल्दी लाईफस्टाईल जगू शकू. तुम्ही आत्तापर्यंत मेडिटेशन ह्या सगळ्या विषयावर बोललेले आहात, पण डे टू डे लाईफमध्ये सर्वात महत्त्वाचं झोप, पुरेशी विश्रांती. खूप मिथ्स आहेत ह्याच्याबद्दल, किती झोप घ्यायला पाहिजे किती नाही, एक राजयोगी जीवनशैलीमध्ये किती झोप आवश्यक आहे आणि एज वाईज पण झोपचं काही असतं का? तसं तर सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या कामानुसार सुद्धा झोपेची आवश्यकता बदलत राहते. बरं. परंतु ऑन अन ॲव्हरेज 6 ते 8 तासाची झोप प्रत्येकाला आवश्यक असते. राईट. ओके. लहान मुलांमध्ये झोपेची आवश्यकता जास्त असते. जसं जसं वय वाढत जातं तसं झोप कमी होत जाते. बरं. कारण झोप म्हणजे जसं की आपण दिवसभर या गाडीला यूज केलंय तर ती संध्याकाळी आपण गॅरेजमध्ये पार्क केलेली आहे त्याचे विअर आणि टिअर होण्यासाठी, म्हणजे आपण जे आज डॅमेज झालेलं आहे त्याला पुन्हा रिपेअर करण्यासाठी. तर झोपेमध्ये खूप महत्वाची प्रक्रिया होत असते आपल्या बॉडीचं रिपेअरिंग. ओके. आणि म्हणून झोप अत्यावश्यक आहे. ओके. एखाद्या दिवस आपण जेवण नाही घेतलं तरी चालेल, परंतु झोप ही अति आवश्यक आहे. ओके. कारण झोपेमध्ये आपल्याला मेंटली पण एनर्जी मिळत असते आणि फिजिकली पण आपलं रिपेअरिंग आणि हिलिंग होत असतं. बरं. त्यामुळे झोप हा आपल्या जीवनातला जीवनशैलीतला अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि आजकाल झोप ही आपण बऱ्याच कारणांमुळे बघायला लागलोय की खूप अवेळी झालेली आहे. म्हणजे काही जिन्यून कारणं असू शकतात, जसं काही फंक्शन्स असतात कधी कधी, किंवा कुणाची शिफ्ट ड्युटी असते, कुणीतरी अब्रॉड ट्रॅव्हलिंग करतं, मग जेट लॅग असतो त्याच्यामुळे. बरोबर. तर त्यावेळेला वेळ बदलू शकते, परंतु जनरली झोपेची जी आपल्या बायोलॉजिकल क्लॉक नुसार वेळ आहे त्यावेळेत जर आपण झोप घेतली तर आपल्याला जास्त फायदा होतो. ओके. बरोबर. आणि म्हणून झोप किती घ्यावी आणि कधी घ्यावी ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तसं तर आता जसं मिलिटरी आहे, आर्मी आहे, त्यांना सुद्धा असं नाही की बरोबर त्याच वेळेला त्यांना झोप मिळेल झोपेच्याच वेळेला. बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी स्पेशल त्यांचं तसं ट्रेनिंग असतं, डेव्हलपमेंट असते की ज्यानुसार ते त्या झोपेला मॅनेज करतात. स्पेशली त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं की झोपेला कसं मॅनेज करायचं. पण एक सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर बायोलॉजिकल क्लॉकनुसार झोपणं, उठणं आणि 6 ते 8 तासाची व्यवस्थित झोप घेणं हे आवश्यक आहे. ओके. मग या झोपेमध्ये बायोलॉजिकल क्लॉक जर म्हटलं तर रात्री 10 वाजता आपल्याला त्यानुसार झोपणं आवश्यक आहे. आणि सकाळी 4 वाजता आपण बघितलं की पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणं आवश्यक आहे. हा जो 6 तासाचा कालावधी आहे हा आपल्या झोपेचा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. बरोबर आहे. तुम्ही 4 वाजल्यानंतर कितीही झोपलात तरी जे रिफ्रेशिंग तुमचं 4च्या आधीच्या झोपेमध्ये होतंय ते नंतरच्या झोपेमध्ये होणार. ओके. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पहाटेची झोप साखर झोप असते. येस. परंतु छान झोप लागते तेव्हा. परंतु आपल्या झोपेच्या 2 प्रकार असतात, एक रॅपिड आय मुवमेंट आणि एक नॉन रॅपिड आय मुवमेंट, म्हणजे REM आणि NREM स्लीप म्हणतात. म्हणजे काय? तर एका झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडतात आणि एक झोप असते जी आपली गाढ झोप असते. ओके. कारण या 6 ते 8 तासाच्या झोपेमध्ये आपल्या जवळजवळ 3 ते 4 सायकल्स असतात. झोप ही आपली सायक्लिक फॉर्म मध्ये असते. तर 3 ते 4 सायकल्स असतात, साधारण 90 ते 120 मिनिटांची एक सायकल. व्हेरिएशन असू शकतं पण ओके सर्वसाधारण जनरली वन सायकल 90 to 120 मिनिट्स. हो. ओके. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रत्येक एज मध्ये हाच सायकल असतो? हो. डिपेंड्स. नाही, जनरली या दोन्हीही सायकल आपल्या सगळ्यांच्याच असतात झोपेमध्ये. म्हणजे त्यानंतर एकदा झोप उघडते असं?
अगदी Okay. पूर्ण जाग येते असं नाहीये, परंतु एक थोडीशी, म्हणजे जसं की आपल्या झोपेमध्ये एक स्टेज अशी असते ज्या वेळेला आपल्याला कुणी आवाज दिला तर आपण थोडंसं जाग होतो लगेच त्या आवाजाने. पण एक स्टेज अशी असते की आपल्याला कुणी हलवलं किंवा उचलून ठेवलं तरी सुद्धा तरी आपल्याला समजत कळत नाही. Yes. गाढ झोप ज्याला हा. तर या वेगवेगळ्या स्टेजेस असतात झोपेच्या. आणि याच्यामध्ये ती जी स्टेज आहे डेल्टा स्टेज, ज्या वेळेला अतिशय गाढ झोप आपल्याला लागते, तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं हिलिंग असतं. बरोबर. आणि सर्वसाधारणपणे एका सायकलमध्ये अगदी 5 मिनिटाचीच ती डेल्टा स्टेज असते, 5-10 ओके. मिनिटाची. अच्छा. पण म्हणजे तेवढ्या- प्रत्येक सायकल मध्ये एकदा तरी ते डेल्टा स्टेज येते. हो. आणि त्या स्टेजमध्येच आपलं ऍक्च्युअल हिलिंग आणि रिपेअरिंग होत असतं बॉडीचं. ओके. मग खूप वेळा असं होतं की म्हणजे आपण एवढ्या झोप तरी घेत असतो, परंतु त्याच्यामध्ये जर ती स्टेज आपण नाही अटेंड केली तर मग आपलं चार्जिंग होत नाही आणि मग झोप पुरी नाही झाली असं वाटतं आपल्याला. बरोबर. आणि मग सारखं दिवसभर पण झोप येत राहते, कंटाळा येत राहतो, आळस येत राहतो किंवा फ्रेश वाटत नाही. हा. आणि झोप जर पुरेशी नाही झाली तर मग दिवसभर आपण निरुत्साही तर राहतो, चिडचिडेपणा होतो, आळस वाटतो आणि कुठल्याही कामामध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे तितकं होत नाही. बरोबर आहे. आणि जर दीर्घकाळ आपण झोपेपासून स्वतःला दूर ठेवत असू, बऱ्याच वेळा असं होतं, काही स्टुडंट्स असतात किंवा काही असे लोक असतात ज्यांना लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचे, तर ते खूप कॉम्पेन्सेट करतात झोपेला. बरोबर. आणि मग अशा वेळेला काय होतं तर त्यांचं ब्लड प्रेशर पण वाढण्याची शक्यता असते. ओके. आणि म्हणून झोप ही अत्यावश्यक आहे. पण झोपेला आपण जर व्यवस्थित मॅनेज केलं तर कमी झोपेमध्ये सुद्धा आपण छान रिफ्रेश होऊ शकतो. ओके. आता तुम्ही जसं म्हटलं हाय ब्लड प्रेशर, मला असं वाटतं, मी असं वाचलेलं आहे, कितपत योग्य आय डोंट नो, पण झोप पुरेशी नाही झाल्यामुळे खूप सारे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होतात. हो. झोपेमध्ये जसं मी म्हणाले की आपलं रिपेअरिंग प्रोसेस होत असते आणि याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल ब्रेनचा पण आहे. आपल्या मेंदूच्या आपण वेगवेगळ्या स्टेजेस EEG मधून आपल्याला कळू शकतात. ओके. ज्याच्यामध्ये आपल्या मेंदूची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे विचारांची फ्रिक्वेन्सी किती आहे. तर जशी दिवसभर आपण जागृत अवस्थेमध्ये असतो त्याला बीटा स्टेज म्हणतात, तेव्हा एक साधारण 15 फ्रिक्वेन्सी असते आपली. आणि मग जेव्हा आपण झोपेच्या स्टेजकडे जातो, म्हणजे आपल्याला बघा जांभई येते किंवा असं गुंगी यायला लागते, तर त्या स्टेजमध्ये आपली फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झालेली असते, अल्फा स्टेजमध्ये आपण गेलेलो असतो. आणि त्याच्यानंतर थीटा स्टेज येते, म्हणजे आपण झोपलेलो तर असतो परंतु तरी सुद्धा आपल्याला जरा जरी कोणी आवाज दिला तरी आपण उठू शकतो. आणि लास्ट आपली जी डेल्टा स्टेज असते, त्या डेल्टा स्टेजमध्ये आपली फ्रिक्वेन्सी फक्त 4 असते. ओके. म्हणजे 1 मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये 4 विचार येतात सर्वसाधारणपणे. तर ही जी डेल्टा स्टेज आहे याच्यामध्ये आपलं खरं रिपेअरिंग होत आहे. बरोबर आहे. आणि जागृत अवस्थेमध्ये आपली एनर्जी यूज होत आहे दिवसभरामध्ये 15 फ्रिक्वेन्सीमध्ये. मग जेव्हा 15 फ्रिक्वेन्सीमध्ये आपण दिवसभर काम करत असतो तेव्हा आपली जास्त एनर्जी लॉस होती. आणि तेच डेल्टा स्टेजमध्ये जातो तेव्हा सगळ्यात महत्वाची प्रक्रिया काय होते तर आपण या भौतिक शरीरापासून आणि भौतिक जगापासून कम्प्लीट डिटॅच झालेलो असतो. राईट. आणि तीच हिलिंगची प्रोसेस होत आहे. हा. म्हणून बघा मेडिटेशन मध्ये सुद्धा आपण अभ्यास काय करतोय, आत्मिक स्मृतीचा अभ्यास म्हणजे स्वतःला शरीर आणि शरीराच्या विश्वापासून अलिप्त करून आत्म्यामध्ये स्थिर करण्याचा अभ्यास आहे. म्हणजे जेव्हा आपण भौतिक गोष्टींपासून स्वतःला डिटॅच करतो तेव्हा आपण एनर्जीशी ऑटोमॅटिक कनेक्ट होतो. बरोबर आहे. आणि एनर्जी फ्लो व्हायला लागते. आणि एनर्जीचा लॉ काय आहे तर ती हाय फ्रिक्वेन्सी पासून लो फ्रिक्वेन्सीकडे फ्लो करते. ओके. मग आपण दिवसभर काम करत असतो तेव्हा आपण फिजिकल वर्ल्डमध्ये असतो, भौतिक जगाच्याच कॉन्शियसनेसमध्ये असतो, त्यामुळे आपली एनर्जी खर्च होत राहते. बरोबर. झोपेमध्ये या भौतिक जगाच्या कॉन्शियसनेस पासून आपण डिटॅच होतो, त्यामुळे बाहेर जी कॉस्मिक एनर्जी आहे ती आपल्यामध्ये फ्लो व्हायला लागते आणि मग आपल्याला फ्रेश वाटतं, आपली बॅटरी चार्ज होते. ओके. म्हणजे ती डेल्टा स्टेजची जी झोप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. हो. ती प्रत्येकाला येतेच असं आहे? हो, जनरली प्रत्येकाला येतेच. त्याशिवाय
त्याला कधी झोप पूर्ण झाली असं वाटणारच नाही. ओके, म्हणजे ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं हे सायकल डेल्टा स्टेजचं कम्प्लीट होत नाही. हा, म्हणजे त्यांच्यामध्ये डेल्टा स्टेज कमी असू शकते किंवा आता जसं आपण बघितलं की 4 ते 6 सायकल्स आहेत, तर काही सायकल्स मध्ये ते डेल्टा पर्यंत जातात, काही सायकल्स मध्ये ते डेल्टा पर्यंत नाही जात. त्यामुळे त्यांना जितकं चार्जिंग व्हायला पाहिजे तितकं नाही होत. ओके, अजिबातच झालं नाही असं तर होणार नाही. ओके, परंतु कमी वेळ होतं. ओके. आणि म्हणून मेडिटेशन मध्ये आपण जी प्रोसेस करतोय तीच झोपेत करतोय ना. आणि आपण असं म्हणू शकतो की आपण दिवसभर काम करतो, फिजिकल आणि मेंटल वर्क. तर दोन्हीही कामं करण्यासाठी, फिजिकल काम करण्यासाठी पण आणि मेंटल काम करण्यासाठी पण आपल्याला एनर्जीची गरज असते. बरोबर. ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते, तर आपण असं समजूया या गोष्टीला एका उदाहरणाने, की जसं आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये वेगवेगळे मशीन्स असतात. बरोबर. आणि दिवसभर ते मशीन काम करत असतात. पण जेव्हा आपल्या घरामध्ये वीज पुरवठा होतो तेव्हा आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतं, त्याची बॅटरी चार्ज होत असते. राईट. जेव्हा वीज पुरवठा बंद होतो तेव्हा ही सगळी मशीन असतात ते त्या बॅटरी बॅकअपवर काम करतात, इन्व्हर्टरवर काम करतात. एक्झॅक्टली, बरोबर. आणि जेव्हा पुन्हा वीज पुरवठा सुरू होतो तेव्हा परत ते चार्जिंग सुरू होतं. तसं झोपेची अवस्था म्हणजे चार्जिंगची वेळ आहे. ज्या क्षणाला आपले डोळे उघडतात तेव्हापासून आपण इन्व्हर्टर मोडवर जातो. दिवसभर आपलं मशीन फिजिकल काम करतंय, मेंटल काम करतंय, हे कम्प्लीट बॅटरी मोडवर काम करत असतं, इन्व्हर्टर मोडवर. मग संध्याकाळी ती बॅटरी डिस्चार्ज होते, पुन्हा आपण झोपतो, म्हणजे चार्जिंग मोडवर जातो आपण रात्री. ओके. मग आता इथं प्रॉब्लेम्स खरे येतात. म्हणजे बॉडीला एक इन्व्हर्टरचं रूप दिलेलं आहे ना बॉडीला नेमकं. हा. आणि याच्यामुळं काय होतंय, तर समजा याच्यामध्ये कुठंतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे जसं समजा की तुम्हाला दिवसभर खूप गरज आहे पण तुमचं बॅटरी सफिशियंट चार्जच नाही झालेली. मग एकतर काय होतं की दिवसभर आपण ज्या ज्या गोष्टींसाठी एनर्जी वापरणार आहे कुठं कुठं आपल्याला त्यातला थोडंसं कॉम्पेन्सेट करावं लागतं. एक्झॅक्टली. आणि मग जिथं करा, लाईटी बंद करा, जिथं अति आवश्यकता आहे तिथेच यूज करा. मग जर आपली झोपेची क्वालिटी चांगली नसेल, आपली बॅटरी व्यवस्थित चार्ज होत नसेल, तर दिवसभर सुद्धा फिजिकल आणि मेंटल वर्कसाठी जी लागणारी एनर्जी, आजकाल आपण बघतोय की स्ट्रेस वाढत चाललाय, त्यामुळे माइंडला जी एनर्जी पाहिजे ते एनर्जीची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. आणि मग माइंडला जर एक्स्ट्रा एनर्जी सप्लाय करायची असेल तर मग कुठेतरी फिजिकली कॉम्पेन्सेट करावं लागतं. आणि मग पुन्हा आपण जो मागे बघितला होता की टार्गेट ऑर्गन जो प्रत्येकाचा असतो तो पेन व्हायला सुरू, त्या टार्गेट ऑर्गनला कॉम्पेन्सेट करावं लागतं. बरोबर. म्हणजे कुठं ना कुठं तरी शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे झोप ही अति महत्वाची आहे. झोपेविषयी, सायकल विषयी बोललं आपण, आणि डेल्टा स्टेजची झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. ती एक एनर्जी देत आहे. शरीर एक इन्व्हर्टर आहे आणि ते रात्री पूर्ण चार्ज होत आहे झोपेच्या माध्यमातून आणि दिवसभर ते काम करत आहे. मेजॉरिटी लोकांचं आजकाल, खूप लोकांना आम्ही भेटतो, बोलतो, जनरली झोप झाली नाही मेजर प्रश्न आहे. आणि मग चक्कर येणं, डोकं दुखणं, दिवसभर एकदम जसं निरुत्साही असतं, काम करतात पण ती उमेद दिसत नाही. झोप न होणं ह्याच्या पाठीमागं काय सायन्स आहे? झोप स्ट्रेस लेवल तर आहेत जे तुम्ही वारंवार म्हणतात, अजून काही आहे? झोप न होण्याची तशी अनेक कारण आहेत. काही शारीरिक आजार पण असे असतात की ज्याच्यामध्ये व्यक्तीला झोप लागत नाही. बरोबर. काही हार्मोनल इम्बॅलन्स असतात ज्याच्यामध्ये झोप एकतर वाढते किंवा कमी होते. राईट. असंही होऊ शकतं. परत झोप वाढली तर त्याचेही काय दुष्परिणाम? त्याचेही दुष्परिणाम होतात. कारण पुन्हा जसं आता तुम्ही म्हणालात की सगळ्या शरीरामध्ये आळस दिवसभर, कारण झोप जर जास्त झाली तरी सुद्धा माणूस रिफ्रेश नाही होत. म्हणजे असं कधी कधी एक हे पण मिथच आहे समजा की झोप जास्त झाली आता मला खूप छान वाटेल, असं नाहीये. उलट जास्त आळस आहे. तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तुमचं शरीर तेवढीच झोप घेतं. म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी ठरवलात की आज मी खूप झोपणार आहात पण तुम्हाला तेवढी गरज नाहीये तर तुम्ही लोळाल बेडवर पण तुम्हाला झोप नाही लागणार. होतं तसं खूपदा. तर शरीर असं आहे की समजा माझी झोप झालेली नाहीये तर ते कुठेही बसल्या बसल्या त्याची भरपाई करेल, असंही होतं. डुलक्या मारत असतात. म्हणजे
शरीर आपलं खूप सुंदर बनलेलं आहे, ते त्याची गरज आपोआप पूर्ण करून घेत असतं. त्यामुळे झोप अति किंवा कमीचा प्रश्न नाहीये. ते त्याला जेवढं पाहिजे तेवढं ती घेत असते. फक्त ती योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीनं झाली तर त्याला आपण चांगलं मॅनेज करू शकतो. ओके. म्हणजे झोप न होण्याची अनेक जे कारण तुम्ही सांगत होता ते प्लीज डिस्क्राईब करा. तर झोप एकतर काही आजारांच्या मध्ये पण होतं. दुसरं म्हणजे आपण अगदी झोपायच्या शेवटच्या क्षणापर्यंत मेंटली खूप ऍक्टिव्ह आहोत. म्हणजे जसं मी म्हणाले की आपण दिवसभर 15 फ्रिक्वेन्सीला असतो आणि झोपेमध्ये आपल्याला अगदी 4 फ्रिक्वेन्सी पर्यंत जायचंय. पण तुम्ही झोपायला जाईपर्यंत 15 फ्रिक्वेन्सी मध्येच आहात. अजूनही ईमेल्स चेक करताय, रिप्लाय देताय, अजून उद्याची कामं प्लॅन करताय. जर तुम्ही लास्ट पर्यंत पण मेंटली खूप ऍक्टिव्ह आहात तर मग तुम्हाला त्या 4 फ्रिक्वेन्सी पर्यंत जायला खूप वेळ लागतो. मग आता जे IT मधले आहे, ज्यांचं कामच लॅपटॉपवर आहे, 11 वाजूपर्यंत जे काम करतात, तुम्ही तर म्हणतायत की 10 वाजता झोपायचं आहे. मग अशा लोकांनी मग किती वेळ स्क्रीन पासून झोपण्याच्या पूर्वी, किती टायमाच्या पूर्वी त्यांनी स्क्रीन शटडाऊन करायला पाहिजे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की आपण रात्री झोपतोय म्हणजे दिवसभर आपण हा जो कम्प्युटर वापरत आहे त्याला आपण शटडाऊन करतोय. तर आपण नेहमी बघतो की प्रत्येक वेळेला कम्प्युटर शटडाऊन करण्यापूर्वी आपण सगळ्या फाईल्स क्लोज करतो. येस, एक्झॅक्टली. झोप चांगली येण्यासाठी एक खूप आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण म्हणू की त्याला कर्मकुशलता म्हणू शकतो. कर्मकुशलता म्हणजे काय, तर जो व्यक्ती कर्मकुशल आहे तो त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करेल आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं काम जर झालं तर ते काम झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला त्या कामाबद्दल विचार करण्याची गरज नाही आहे, कारण ते परफेक्ट झालेलं असणार. म्हणजे ती फाईल तिथे क्लोज झालेली आहे. बरोबर. पण जर दिवसभर अनेक फाईल्स आपण अशाच ओपन ठेवलेल्या आहेत अर्धवट कामं करून, तर मग रात्री झोपताना त्या फाईल्स आपण क्लोज नाही केलं, हे राहिलंय, उद्या हे करायचंय, उद्या ते करायचंय, तर मग आपलं कम्प्युटर व्यवस्थित बंद होत नाही. म्हणजे झोप लवकर आणि चांगली येत नाही. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी काही छोट्या छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. हे तुम्ही जनरली सगळ्यांचं बोलतायत की कामाचं. मी जे म्हणायला लागले की ज्यांचं कम्प्युटरवर काम आहे त्यांनी झोपेच्या किती, समजा त्यांना नाहीच हे होऊ शकत तर त्यांनी किती, निदान 15 मिनिट्स, अशा लोकांनी काय करायला पाहिजे की कमीत कमी म्हणजे रात्री, जसं मी म्हणाले की अर्ली टू बेड अर्ली टू राईज है ना, त्यांनी रात्री जो वेळ लेट नाईट पर्यंत काम करतात त्याच्याऐवजी त्यांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात. ओके. असंही सकाळी आपलं माइंड खूप फ्रेश असतं आणि अशा वेळेस आपण जर काम केलं तर कमी वेळेत आपण जास्त काम करू शकतो. बरोबर. संध्याकाळी ऑलरेडी आपली एनर्जी ड्रेन झालेली असते, त्यामुळे तेच काम करायला आपल्याला जास्त मेहनत वाटते. मग झोपेच्या पहिला किती वेळ स्क्रीन शटडाऊन करायचं? तर झोपेच्या कमीत कमी 1 तास आधी आपण, कारण आजकाल भले ITतले लोक जरी नसतील तरी सुद्धा सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे आणि मेजॉरिटी लोक रात्री अगदी अंथरुणात पडून झोप येईपर्यंत मोबाईलवर काही ना काहीतरी करत असतात. आणि त्याचे रजसचे खूप खूप सायंटिफिक रिझन आजकाल लोक सांगतात की खूप खराब आहे. त्याच्या डोळ्यावर पण परिणाम होत आहेतच, परंतु त्याच्यावर हल्ली इतका रिसर्च सुरू आहे की त्याचा आपल्या ब्रेनच्या फंक्शनवर सुद्धा खूप ऍडव्हर्स इफेक्ट होत आहे. ओके. आणि जेव्हा आपलं स्क्रीन टाइम जास्त असतं, म्हणजे आपण लेट पर्यंत जेव्हा खूप ब्राईट प्रकाशामध्ये असतो तर आपल्या ब्रेनमध्ये एक मेलॅटोनिन नावाचं केमिकल तयार होतं जे आपल्याला झोप येण्यासाठी खूप महत्वाचं असतं. ओके. आणि त्या मेलॅटोनिनची एक रचना आपल्या शरीरामध्ये अशी आहे की जेव्हा अंधार पडतो तेव्हा ते मेलॅटोनिन सिक्रीट व्हायला सुरू होतं. ओके. पण जर आपण उजेडामध्ये खूप राहिलो आणि स्पेशली हा जो ब्राईट एकदम प्रकाश आहे तो, कारण बाकीच्या लाईट्स ऑफ असतात आणि आपण मोबाईलवर झोप येऊस पर्यंत काही नाही म्हणून बघत असतो, त्यामुळे तो डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर डोळ्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे ते मेलॅटोनिनचं जे सिक्रेशन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आपली झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सुद्धा अफेक्ट होतात. म्हणजे ते कमी सिक्रेट होतं. आणि त्याच्यामुळे एकतर लवकर झोप लागत नाही आणि गाढही झोप लागत नाही. म्हणून प्रत्येकाने कमीत कमी 1 तास आधीपासून झोपेची तयारी खरं तर सुरू केली पाहिजे. झोपेच्या 1 तास आधीपर्यंत उत्तेजित करणाऱ्या गोष्टी नाही वाचल्या पाहिजेत किंवा TV शोज असे नाही बघितले पाहिजेत. खूप लोक रात्रीचे हॉरर शोज बघतात, तर ऍक्च्युली त्याचा सुद्धा खूप वाईट परिणाम आपल्या मनावर पण होत असतो आणि शरीरावर पण होत असतो. त्यामुळं रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी कमीत कमी आपण त्याची तयारी सुरू केली पाहिजे झोपण्याची. म्हणजे आपण स्क्रीन पण नाही यूज केला पाहिजे,
1 तास आधी आपण आपली सगळी स्क्रीनची कामं संपवली पाहिजेत. किंवा मग सकाळी उठून करा. हा, सकाळी लवकर उठून करणं अतिफायदेशीर आहे. झोपेमध्ये खूप लोक घाबरतात, एकदम काहीतरी उठतात, रिॲक्ट करतात. हे कशामुळं? जनरली झोपेमध्ये आपण जेव्हा खूप स्लो करतो आपल्या माइंडची जी प्रोसेस आहे, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या स्टोअर झालेल्या आहेत ऑलरेडी, त्या वेगवेगळ्या रूपात स्वप्नामध्ये आपल्या समोर येतात. आणि मग अशा वेळेला व्यक्ती अगदी अचानक घाबरून उठतो किंवा दचकतो, कधी कधी त्याला पडल्यासारखं वाटतं, असे अनेक भास. बोलतोय, तर हे सबकॉन्शियस माइंड, कधी चालतोय, हे सगळंच होतं. आणि म्हणून ऍक्च्युली तुम्ही झोपण्यापूर्वीचं 1 तास काय करताय हे फार महत्वाचं आहे. ओके. अगदी तुम्ही योग्य वेळी जर कम्प्युटर शटडाऊन केला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला स्टार्ट करताना सुद्धा तो सहज होणार आहे आणि चांगला होणार आहे. आणि तुम्ही घाई गडबडीनं सगळ्या फाईल्स तशाच ओपन आहेत आणि जर शटडाऊन केला तर एखादी फाईल मिस होऊ शकते. आणि दुसऱ्या दिवशी तो वेळ पण थोडा जास्त घेतो स्टार्ट होण्यासाठी. झोपेच्या 1 तास आपण आधी जी तयारी सुरू करतोय त्याच्यावर आपली झोपेची क्वांटिटी आणि क्वालिटी फार अवलंबून असते. म्हणून 1 तास आधीपासून आपण एकतर सगळ्यात महत्वाचं आहे की झोपण्याच्या तुम्ही साधारण 2 ते 3 तास आधी भोजन केलं पाहिजे. जेवल्या जेवल्या जर आपण रात्री झोपलो तरी सुद्धा झोप लागत नाही. बरोबर आहे, कारण आतमध्ये डायजेशनही होत नाही. दुसरं म्हणजे आपण जेवणाच्या 1 तास आधीपासून खूप हलकं फुलकं वातावरण ठेवलं पाहिजे. घरामध्ये पण खूप ब्राईट लाईट मध्ये नाही वावरलं पाहिजे. हलकं फुलकं वाचन करावं की जे ब्रेनला जास्त स्टिम्युलेट करणार नाही. आणि झोपण्याच्या 1 तास आधी कुठलंही स्टिम्युलंट पण शक्यतो अवॉइड करावं. कारण खूप जणांना सवय असते रात्री कॉफी घेतात, चहा, कोल्ड ड्रिंक्स, तर ते आणखी आपल्या झोपेवर जास्त परिणाम करतात. त्यामुळं स्टिम्युलंट्स पण रात्री झोपण्यापूर्वी अवॉइड करायला पाहिजे. एक हलकं फुलकं शतपावली केली आपण, छान सॉफ्ट म्युझिक किंवा एक हलकं फुलकं चिंतन, दिवसभरच्या चांगल्या गोष्टी आठवत राहिलो जर त्या शतपावलीच्या वेळेस, तर माइंड रिलॅक्स होतं. दुसरं म्हणजे आपण दिवसभर ज्या गोष्टी करतो त्याही फार महत्वाच्या असतात. कारण त्याचा आपल्या माइंडवर किती इफेक्ट झालेला आहे, तो इफेक्ट सुद्धा आपण ती फाईल क्लोज करताना त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो. ओके. म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी सगळ्या फाईल्स क्लोज केल्या पाहिजेत. पण जर एखादा मॅटर अनसॉल्व्ड असेल तर ती आपण ठरवलं तरी ती फाईल क्लोज नाही होत. बरोबर. तर ते तिथं आपल्याला मग पुन्हा राजयोगाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग होतो त्या फाईलला क्लोज करण्यासाठी. कारण तिथं आपण ज्ञानाच्या आधारे त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करायला शिकतो आणि त्याच्यामुळे ती फाईल आपण तिथं क्लोज करतो. ओके. मग रात्री झोपण्यापूर्वी आपण प्रत्येक फाईल क्लोज केलेली आहे, स्वतःला खूप सायलेंट केलेलं आहे. म्हणजे आपण आपली फ्रिक्वेन्सी 1 तास आधीपासून कॉन्शियसली स्लो डाऊन करत गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीमुळे डेल्टा पर्यंत जाणं खूप इझी होतं. ओके. याच्यासाठी एक खूप महत्वाचा उपाय आहे, तो म्हणजे आम्ही रोज सगळे ब्रह्माकुमारीज मधले जे पण भाऊ बहीण आहोत हे सगळे रोज रात्री झोपण्यापूर्वी खास राजयोगाचा तरी अभ्यास करतोच. परंतु जसं एक लहान बाळ अगदी इनोसंटली दिवसभर किंवा शाळेत जे काही झालेलं असतं ते आपल्या आई बाबांना सांगतं, बरोबर, तसं दिवसभरच्या सगळ्या घटना जे पण काही झालं चांगलं वाईट हे सगळं आम्ही परमात्म्याला सांगतो. ओके. कारण तो आपला मातपिता आहे आणि त्यांच्याजवळ आपण जेव्हा हे सगळं सांगतो तर आपण खूप हलकं होतो मनात. बरोबर. आपण त्याला सगळं सोपवतो आणि आपल्या मनावरचा ताण ओझं कमी करतो. असंही बघा ना की नॉर्मल लाईफ मध्ये पण मला जर समजा एखादा प्रॉब्लेम आहे, मी कोणाला शेअर केला, सांगितलं तर थोडं हलकं वाटतं. आणि इथं तर डायरेक्ट तुम्ही परमात्म्याशी बोलताय. कारण व्यक्तीजवळ आपण बोललो तर आपल्याला एक भीती पण परत राहते आतमध्ये की कुणास ठाऊक ती व्यक्ती त्या गोष्टीला समजून घेणार आहे की पुन्हा त्याचा ती गैरफायदा घेणार आहे किंवा ती अजून कुणाला तरी सांगेल. बरोबर आहे ना. तर आपण 100% विश्वास अगदी जवळच्या व्यक्तीवर सुद्धा नाही ठेवू शकत. बरोबर आहे. पण परमात्म्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवून त्याला सांगू शकतो. आणि हा अनेकांचा अनुभव आहे की समजा तुम्हाला आज काही समस्या आहे, एखादा प्रश्न सतावत आहे, तुम्ही रात्री तो परमात्म्याला सांगितला, ते तुमच्या मनावर एक प्रकारचं ओझं असतं, ते तुम्ही त्याला सोपवलं, त्याला दिलं आणि निश्चिंत होऊन झोपला, तर दुसऱ्या दिवशी कुठल्या ना कुठल्या रूपात
एकतर तुम्हालाच मेडिटेशनमध्ये त्याचं सोल्युशन आतून ऑटोमॅटिक येईल, किंवा जे मी मुरली क्लास म्हणाले, तर त्या मुरलीमधून तुम्हाला कधी कधी असं काहीतरी प्रेरणादायक मिळतं की ज्यातून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं किंवा सोल्युशन त्यातून आपल्याला मिळत जातं. ओके. म्हणून हा एक खूप चांगला अभ्यास आहे आपल्या झोपेच्या क्वालिटीला चांगलं करण्यासाठी, की झोपण्यापूर्वी आपण परमात्म्याला सगळं सांगायचंय. पण त्याला आपण एका पत्राच्या रूपात पण करू शकतो, की रोज रात्री झोपण्यापूर्वी लेटर टू गॉड असं आपण एक पत्र त्याला लिहून खूप छान. थोडा वेळ मेडिटेशन करून नंतर भले आपण त्याला फाडून टाकू किंवा जाळून टाकू, म्हणजे ती भीती राहणार नाही की कुणी वाचेल का, कुणाला कळेल का. परंतु आपण निश्चिंत होऊ, खाली होऊ, आणि त्यामुळे आपली मनाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आणखी कमी होईल, आणि त्यामुळे अजून आपल्या झोपेची क्वालिटी खूप चांगल्या प्रकारची होईल. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे. सगळ्यांचा प्रश्न आहे. खूप लोकांना प्रॉपर झोप येत नाही, गोळ्या घेतल्या जातात. बरेच अजून माझे प्रश्न आहेत, पण वेळेचा अभाव असल्यामुळं आपण इथं थांबूया. आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. दर्शक मित्रो, झोप सगळ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रोज पुरेशी झोप आहे ना, त्यामुळं आपल्यामध्ये एक नवीन एनर्जी, नवीन उमेद निर्माण होते. आणि झोप ही कशी असावी आणि त्याचे सायकल कसे आहे, आणि एक डेल्टा स्टेजची जी झोप त्यांनी सांगितली ती अत्यंत आवश्यक आहे. ती कशी मिळवावी, राजयोगाचा अभ्यास त्याच्यासाठी कसा उपयोगी पडणार आहे, हे सगळं आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.